ही जीवनगाथा त्या महान व्यक्तीची आहे ज्यांच्या स्मरणार्थ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. संसार गावा नलनी लोका त्राणाय कारुण्यं घन घनात्वं. संसार गावा नलनी लोका त्राणाय कारुण्यं घन घनात्वं. प्राप्तस्य कल्याण गुणनवस्य वन्दे गुरो श्री चरणारविन्दं. 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 मागील भागात आपण पाहिलं भगवान श्री जगन्नाथांची अद्भुत प्राकट्य लीला. आणि आता पुढे अभयचरण भाग 14 भारतीय स्वातंत्र्य लढा आणि अभयद्वारा ब्रिटिश पदवीचा त्याग. दारिद्र्य गलिच्छ. सॉरी. हे गांधी ना? अच्छा ते मी आज सकाळी न्यूजपेपर पाहिला. सर्व पानावर हीच बातमी आहे. फक्त इंग्रजी पेपरमध्येच नाही तर हिंदी आणि बंगाली पेपरमध्येही तेच आहे. आता अचानक त्यांनी कापड उद्योगावर टीका चालू केली आहे. त्यांना काय अधिकार आहे? हे बघा, हे काय आहे? खलच्या कलकत्त्याच्या सभेत M.K. गांधीने उघडपणे निषेध केलाय ब्रिटनच्या कापड उद्योगाचा. रेव्हरंड शॉ त्यांनी म्हटलंय जर भारतीयांना स्वातंत्र्य हवं असेल तर त्यांनी पूर्वीसारखी त्यांनी स्वतः तयार केलेली खादीची वस्त्र स्वीकारली पाहिजे. काय त्या सडक्या वस्त्रांचा अभिमान? तुम्ही त्याला इंग्रजी शिक्षण द्यायला सुरुवात केलीत ना, ते तुमचे गुलाम बनून राहावे म्हणून, जसे तुम्ही सांगाल तसे करावे, तुमच्यासारखाच विचार करावा म्हणून. पण ते फारच शिक्षित झालेत. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे काही प्रमुख सदस्य सुद्धा इंग्लंडमध्येच शिकलेत ना. ज्या ताटात खातात तिथे छेद करतात. त्यांना चांगलाच धडा शिकवायची गरज आहे. काय बोलता? जनरल डायरने गेल्या वर्षी जालियनवाला बागेत काय केले होते माहिती आहे ना? बरोबर. त्या माणसाचं कौतुकच करायला हवं. असे जालियनवाला बाग कांड दररोज झाले तरच हे बंडखोर थंड पडतील. कदाचित. पण मला वाटतं काही लोक आक्षेपही घेतील. काही काळ्या लोकांनी आक्षेप घेतला तर त्याची पर्वा कोणाला आहे? मी ब्रिटिश लोकांबद्दल बोलतोय. ओ गॉड, कळत नाही हे जग कुठे चाललंय. राजद्रोह, दुसरं काय? आजचे तरुण त्यांच्या नवनवीन कल्पनांनी सत्ता विरोधी बनलेत. रशियाच्या झारचे काय झाले? त्याने जगात सगळीकडेच उच्छाद मांडलाय. अगदी सगळीकडे. रेव्हरंड शॉ, तुम्ही जरा शांत व्हाल का? तुम्ही हसा हवे तर. ते काही असो, मला तर वाटतं की जो कोणी हे खादीचे कपडे घालेल त्याला दिसता क्षणी गोळ्या घातल्या पाहिजे, कुठलाही प्रश्न न विचारता. राधा, राधा, आता काय? आणि मी काय सांगते ते ऐक. काय? हो.
कशी आहेस राधा? ठीक आहे. राधा, हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. जगन्नाथ प्रसाद. तू अजूनही रागवली आहेस माझ्यावर. तुम्हाला जर संन्यासच घ्यायचा होता तर माझ्याशी लग्न का केलं? संन्यास? हे काय बोलतेस? खोटं बोलू नका माझ्याशी. मला सगळं कळलंय, सगळं ऐकलंय मी. काय ऐकलंयस? हेच की एक दिवस तुम्ही मला सोडून जाणार, संन्यासी होणार. संन्यासी? हो हो, हसा, अजून हसा. कधी विचार केलात का की माझं काय होईल? तुला काहीही होणार नाही राधा राणी. काळजी सोड आणि माझ्याकडे बघ. मी तुला संन्यासी दिसतो का? आज नसलात तर काय झालं, उद्या झालात तर? उद्याचं कोणाला माहितीये. घे हा प्रसाद, घे. काळजी सोड आणि संन्यासाच्या गोष्टी पण सोड. चल, मी तुला पुरीच्या गोष्टी सांगतो. चल ना. अरे मूर्खा, काय केलंस तू माझ्या घोडीला? ती माझ्या ताब्यातच राहत नाहीये. माफ करा साहेब. गप्प बस. तू बिघडवलंस तिला, मूर्ख नालायक. काय झालं, तू इतकं का चिडलायस? या बेअक्कल भारतीयाने माझ्या सर्वोत्तम घोड्याची वाट लावली आहे. हे बरोबर नाही. तू स्वतःच्या चुकांचा दोष तर गरीब गुराख्यावर लावू शकत नाही. पण हे मूर्ख लोक. जाऊ दे ना, मला खात्री आहे ब्रँडीचे काही पेग घेतल्यानंतर तू शांत होशील. मी तुमची ओळख करून देतो. ह्या मिसेस क्लॉडिन फिट्झविलियम. त्यांचे पती मद्रासचे मुख्य न्यायाधीश होते. त्या काही दिवस आपल्याकडेच राहणार आहेत. हे मिस्टर चार्ल्स टॅगर्ट. मिसेस फिट्झविलियम कलकत्त्याचे पोलीस आयुक्त आहेत. भेटून आनंद झाला मॅडम. मिस्टर टॅगर्ट, मी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय. आशा आहे चांगलंच ऐकलं असेल. तुमचा दृष्टिकोन कसा आहे यावर ते अवलंबून आहे. चाल वरकरणी कडक दिसत असला तरी तो मनाचा चांगला माणूस आहे. हा, हो, नक्कीच असेल. माझं बोलणं मनावर घेऊ नका मिस्टर टॅगर्ट. तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता. नाही नाही मॅडम, मला राग नाही आला. मला सांगा मिस्टर टॅगर्ट, या राजकीय आंदोलनामुळे तुम्ही खूप व्यस्त असाल ना? ते खरं आहे, पण त्यात आम्ही हाताळू शकत नाही असं काही नाही. हे भारतीय खूप भित्रे आहेत. काय अपवाद सोडले तर. खरंच मिस्टर टॅगर्ट? हो, अगदी खरं. त्यांना कसं नियंत्रणात ठेवतो ते कळलं पाहिजे. तसे घोड्याला रोज झोडपलं की त्याला बरोबर कळतं आपला मालक कोण आहे ते. मिस्टर टॅगर्ट, आपण घोड्यांबद्दल बोलत नाहीये, बरोबर ना? सर्वात प्राचीन संस्कृतीशी संबंधित लोकांबद्दल बोलतोय. होय, अशी संस्कृती ज्याच्या इतिहासात 10 फूट उंच राजांची 30 हजार वर्षांपासूनची राजघराणी आहेत आणि दूध आणि लोण्याचा महासागर असलेला भौगोलिक वारसा. हिंदू संस्कृतीला असं निकालात काढण्याची घाई मी करणार नाही. कारण आपलं बायबल सुद्धा चमत्कारिक गोष्टींनी भरलेलं आहे, जे आपल्याला आजच्या काळात विचित्र वाटूच शकतं. ते काय असो, मला तर एवढंच माहितीये की या मूर्ख भारतीयांनी माझ्या सर्वोत्तम घोड्याची वाट लावली आहे. तर मिस्टर टॅगर्ट, तुम्हाला काय वाटतं, ही राजकीय निदर्शनं फार महत्वाची नाहीयेत का? नक्कीच नाही. महिनाभरात हे सर्व संपेल आणि पुन्हा कधीही स्वातंत्र्य हा शब्द सुद्धा ऐकू येणार नाही. मी म्हंटल ना, हे भारतीय खूप भित्रे आहेत. खरंय खरंय. मला वाटतं आपण आता आज जाऊया का? होय.
वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. अरे सांगितलं ना तुला, आवाज करू नकोस. चला लवकर लवकर पळा 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 लवकर पळा. पकडा त्यांना. चल पळा. ब्लडी निगर्स. गोपीनाथ, काय झालं? तू इथे? आम्ही पाईपवरून सोडून आलोय अभय. का? आमच्या घराला दार आहे. हो, पण आमच्या मागे पोलीस लागलेत. पोलीस? का? बॉम्ब्स. बॉम्ब्स? हा, आम्ही चौघे बसून बॉम्ब बनवत होतो आणि अचानक तिथे पोलीस आले आणि अभय मला वाटतं त्यांनी आमचे चेहरे पाहिले असावेत. चौघ? पण तुम्ही तर तिघच आहात. हो, उमेशला गोळी लागली. गोपीनाथ, काय बोलतोयस तू? श्श्श, तुझे वडील उठतील. गोपीनाथ, हे सगळं फार गंभीर आहे. हो आहे गंभीर. देशातून इंग्रजांना पळवून लावायचं ना. इतरही मार्ग आहेत. हे बॉम्ब, गोळा, बारूद, हिंसेचा मार्ग का? दुसरा कुठला मार्ग आहे? गांधीजींचा मार्ग, अहिंसेचा मार्ग. अरे अभय, शुद्धीवर ये. तुला काय वाटतं, गांधीजींचे गोड गोड शब्द ऐकून हे इंग्रज आपले कपडे सुटकेस मध्ये भरून तुला गुड बाय म्हणून निघून जातील? नाही अभय, स्वातंत्र्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे युद्ध, हल्ला.
त्यांना हीच भाषा कळते. गोपीनाथ, तू मूर्खासारखं बोलतोयस. अरे जरा विचार कर, उमेशचा जीव गेलाय. हो, ही तर अभिमानाची गोष्ट आहे. त्याने आपल्या देशासाठी बलिदान दिलं आणि स्वातंत्र्यासाठी असे त्याग करावे लागतात. ठीक आहे, अच्छा ठीक आहे, तू देशासाठी प्राण दे. पण कधी विचार केलायस तुझ्या आई वडिलांची काय अवस्था होईल? आपल्या मुलाला गमावण्याचं दुःख त्यांना सहन होईल? का नाही? त्यांना तर अभिमान वाटायला हवा की त्यांच्या शूर मुलांनी देशासाठी बलिदान केलं. घाबरू नकोस अभय. जर सगळ्यांनी तुझ्यासारखा विचार केला तर या देशाचं काय होईल? मी तर म्हणतो तू पण आमची साथ दे. आपण सगळे मिळून लढू आणि या इंग्रजांना या देशातून हाकलून लावू. नाही, ही भीती नाहीये. मी घाबरत नाहीये गोपीनाथ. आणि असंही नाहीये की माझं माझ्या देशावर प्रेम नाहीये. फरक इतकाच आहे की आपले मार्ग वेगळे आहेत. पण तू बघशील गोपीनाथ, तू बघशील, एक दिवस योग्य वेळ आल्यानंतर या इंग्रजांना मी माझ्या पद्धतीने उत्तर देईन. या आता आत. सकाळ होताच घरी जा. आणि असंही नाहीये की माझं माझ्या देशावर प्रेम नाहीये. फरक इतकाच आहे की आपले मार्ग वेगळे आहेत. पण तू बघशील गोपीनाथ, तू बघशील, एक दिवस योग्य वेळ आल्यानंतर या इंग्रजांना मी माझ्या पद्धतीने उत्तर देईन. नरेंद्रनाथ मलिक. रूपेंद्रनाथ मित्र. गोपीनाथ साहा. अभय चरण दे. अभय चरण डे.
अभय चरण दे. अभय चरण दे. मी घाबरत नाहीये गोपीनाथ. आणि असंही नाहीये की माझं माझ्या देशावर प्रेम नाहीये. तू बघशील, एक दिवस योग्य वेळ आल्यानंतर या इंग्रजांना मी माझ्या पद्धतीनं उत्तर देईन. अहो, तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील. दादा, हे अभयचरण डे यांचं ऑफिस कुठं? अभयचरण डे यांचं ऑफिस? अभय चरण. हा. अरे भाई अभय. हो हो, पाठवतो. अभय. हा, आलो. अरे तुला कोणीतरी भेटायला आलंय बघ. अरे डॉक्टर काका, तुम्ही? नमस्कार. नमस्कार नमस्कार. सुखी राहा. सांगा, कसं येणं केलं? मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. हो, बोला ना. पण बेटा, आपण बसून बोलूया? हो हो, का नाही, बसा. हां, धन्यवाद. या काका, या. हे बघ बेटा, तुला तर माहीत आहे की माझा व्यवसाय वाढतोय आणि माझं वयही वाढत चाललंय. मला अशा व्यक्तीची गरज आहे जो माझा व्यवसाय सांभाळू शकेल. मी समजलो नाही. मला आणि माझ्या कंपनीला अशा एका व्यक्तीची गरज आहे जो आपला असेल आणि सक्षमही. आणि हे दोन्ही गुण तुझ्यात आहेत. काका, मला तुमच्या व्यवसायाबद्दल काहीच माहिती नाहीये. ते माझ्यावर सोड, ते मी तुला शिकवेन. आजपासून तू बोस लॅबोरेटरीचा मॅनेजर. काका धन्यवाद. तुम्ही मला याच्या योग्य समजता. पण काका, मी मनापासून क्षमा मागतो. मला नोकरी नाही करायची. पण तू मला घरच्यासारखाच आहेस, याला नोकरी का समजतोस? काका, मला स्वतःला बांधून घ्यायचं नाहीये. मी माझ्या व्यवसायात सुखी आहे. पण अभय, इतक्या घाईने निर्णय घेऊ नकोस. थोडा वेळ घे, विचार कर आणि मग उत्तर दे. मला आणि माझ्या लॅबोरेटरीला तुझ्यासारख्या व्यक्तीची गरज आहे. मी निघतो आता, पण मी तुझी वाट पाहीन. गौरबोन बाबू, नमस्कार. अरे बोस बाबू. नमस्कार. तुम्ही इथे कसे? तुमच्या दुकानात गेलो तर ते बंद. मग लक्षात आलं तुम्ही इथे असाल. अच्छा, बसा. बसायला वेळ आहे ना. काय हो गौरमोहन बाबू, मी तुम्हालाच भेटायला आलोय. चला, तुम्हाला माझी आठवण तर झाली. सांगा ना, मी काय करू शकतो? छोटंसंच काम आहे, बस अभयला मनवायचंय. अभयला मनवायचं? तुम्हाला तर माहित आहे माझा व्यवसाय इतका वाढलाय की सांभाळणं कठीण झालंय. मला विश्वासाचा माणूस हवाय जो आपला असेल. गौरमोहन बाबू, माझी अशी इच्छा आहे की अभयने माझ्या लॅबोरेटरीत मॅनेजर म्हणून काम बघावं. बोस बाबू, अभय आणि मॅनेजर तो सांभाळू शकेल? ते माझ्यावर सोडा, तुम्ही फक्त त्याला पटवून द्या. गौरमोहन बाबू, यात माझ्याबरोबर अभयचाही फायदा आहे. त्याचं आयुष्य मार्गाला लागेल आणि पैसाही कमवेल. बोस बाबू, तुम्ही अभयशी बोललात का? मी बोललो त्याच्याशी, पण त्यालाही नोकरी वाटते. आता तुम्हीच त्याला समजावा. अच्छा, ठीक आहे. मी एकदा अभयशी बोलून बघतो. गौरांगोने औषध घेतलं? हो बाबा, घेतलं त्यांनी. ते आराम करतायत. त्याने खाल्लंय का काही? नाही बाबा, काहीच खाल्लं नाही त्यांनी. अरे अभय. हा बाबा, आलो. ये बेटा, प्रसाद थंड होतोय. ये. आलो. बैस. खूप छान झालाय. अभयची आई पण असंच बनवायची. अभय. हा, आज बोस बाबू भेटले होते. हो, मलाही भेटायला आले होते ते. मला तर आश्चर्य वाटलं जेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना तुला लॅबोरेटरीचा मॅनेजर बनवायचं. बाबा,
मॅनेजरची असली तरी शेवटी नोकरीच ना. तू याला नोकरी का समजतोस अभय? ते आपलेच आहेत ना. तूही आयुष्यात स्थिर होशील, पैसे कमावशील. काय चुकीचं आहे त्यात? बाबा, पैसे तर मी स्वतःचा व्यवसाय करूनही कमवू शकतो ना. अभय, एवढ्या मोठ्या कंपनीचं मॅनेजर होणं ही काही छोटी गोष्ट नाही. आणि हे बघ बेटा, आता फक्त तुम्ही दोघेच आहात. नंतर 2चे 3 होतील, जबाबदाऱ्या वाढतील, खर्च वाढतील. आणि अभय, तुला जर वाटत असेल मी निश्चिंत व्हावं, तर त्यांना होकार दे. हं? घोष बाबू, काय साहेब? हे काय आहे? ही जबाबदारी तुमची आहे की माझी? माझी आहे साहेब. कामात कुठलाही हलगर्जीपणा मी सहन करणार नाही, समजलं? साहेब, काय आहे? तुम्हाला कोणतरी भेटायला आलंय. कोण आहे? अभय चरंडे. अभय? अरे अभय, अरे अभय बेटा. नमस्कार काका. नमस्कार नमस्कार. ये बाळा ये, सुखी राहा. तुम्ही लोक बसा. आत बसून बोलूया. बरं झालं तू आलास. मी तुझ्याबद्दलच विचार करत होतो. तुमची तब्येत कशी आहे? ठीक आहे, वयोमानानं थोडं होणारच. बस बस बस. बाबा कसे आहेत? हो, ते ठीक आहेत. त्यांनी तुम्हाला नमस्कार सांगितलाय. मग काय विचार केलास तू? होय काका, मी तुमच्यासोबत काम करायला तयार आहे. पण मला काहीच. तू त्याची काळजी करू नकोस, मी तुला सगळं सांगतो. ये, तुला सगळ्यांना भेटवतो मी. हो. ये बेटा. चल चल, घेऊन हे टाकूया. मुखोपाध्याय बाबू, हे नमस्कार. आपले पर्सनल असिस्टंट अभय चरंडे. नमस्कार. हे घोष बाबू, आपले नमस्कार. अकाउंटंट. हे सरकार बाबू, नमस्कार. आपले सेल्स नमस्कार. सुपरवायझर. ये. हे आहेत मुंशीजी उपाध्याय बाबू. नमस्कार. हे आहेत आपले टायपिस्ट नमस्कार. गांगुली नमस्कार. बाबू. आणि हे आहेत चट्टोपाध्याय बाबू, आमचे लॅब इन्चार्ज. नमस्कार. आजपासून अभय चरंडे आपल्या कंपनीचे मॅनेजर आहेत. ये, मी तुला लॅब दाखवतो. हो. काय झालं बाबू मुशाय? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? घोष बाबूंना त्रास देऊ नका. आधीच ते नाराज आहेत. मी अजिबात नाराज नाहीये. मला चिंता आहे ती या कंपनीची. हा 23-24 वर्षाचा पोरगा बोस बाबूंना काय मदत करणार? काही कामाचा अनुभव तरी आहे का? मित्राचा मुलगा आहे तर त्याला काय मॅनेजर बनवून टाकलं? हं. अरे बाबा, मला तर या कंपनीची काळजी आहे. हं. अरे अरे अभय बाबू, नमस्कार नमस्कार. बसा ना, बसा. नमस्कार. हा, इथे बसा. अरे बघत काय बसलास? पाणी घेऊन ये जा. अभय बाबू, मी तुम्हाला कंपनीबद्दल सगळं काही सांगेन, सगळं समजावेन.